बाबा डोळे उघडा ना बाबा, किती वेळ झाला डोळे पण नाही उघडते, बघा ना डॉक्टर। आनंदी शांत हो, आनंदी शांत हो। हे असं अचानक झालं कसं? अचानक चक्कर आली आणि पडले ते। अहो पण मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की तुम्ही त्यांना बाहेर घेऊन जाणं धोक्याचं आहे। अहो त्यांनी उपचार घेणं गरजेचं आहे, त्या लग्नापेक्षाही जास्त। बरोबर सांगताय, माफ करा चुकलं आमचं, पण आता बघा तुम्ही कधीपासून गच्चीवर पडलेत ना याची कल्पनाच नाही आम्हाला। बघा ना बाबा। बाबा मिस्टर माधव डोळे उघडा। मिस्टर माधव बाबा डोळे उघडा। माधवराव मी कुठं आलोय? तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात। हॉस्पिटलमध्ये? तुम्हाला कळत नाहीये का? मग एवढा अंधार का केलाय? कोण कोण आहे माझ्या बरोबर? बाबा मी आहे आनंदी। आनंदी मला काही दिसत कसं नाहीये? माधवराव पटकन मला काही दिसत नाही। डॉक्टर काय झालंय मला? मिस्टर माधव पॅनिक होऊ नका, आम्ही आहोत तुमच्या बरोबर। पण मला दिसत नाहीये डॉक्टर। नर्स तुम्ही यांना आतमध्ये घेऊन चला, मी ताबडतोब ट्रीटमेंट सुरू करतो आणि 5 जणांना बोलवून घ्या। बाबा पण मला दिसत कसं नाहीये? दिसत नाही बाबा, डॉक्टर दिसत नाही। तो एक बाबा तुम्ही दोघे इथेच थांबा, मी बघतो आणि तुम्हाला येऊन सांगतो। बाबा काळजी नका करू, आम्ही आहोत इथे। माधवराव आहोत आम्ही। तांदूळ तर निवडून झालेत, आता करायचं तरी काय? अगं बाई दुर्गा, अगं आनंदीने तांदूळ निवडल्यानंतर काय करायचं, काय निवडायचं हे काही मला सांगितलं नाही, त्यामुळे मलाही माहित नाही। अर्धा तास आपण असंच बसलेलोय, आता पुढे काय करायचं? अगं मग मला तेच म्हणायचंय, आपण भेंड्या खेळूया का तोपर्यंत? हे मस्त आहे। होय की नाही? हा बैठे काकू, बैठे काकू. काय ग? तुम्ही खेळत बसा, मी मग येते घरचं काम करून। आनंदी आली की मला आवाज द्या, येते मी। जा तू जा। हा बैठे बैठे क्या काय ग? मला पण स्वयंपाकाची तयारी करायची आहे। हे आले असतील कामावरून, आले मी पण। तेवढीच घरातली कामं होतील। आनंदी आली की हाक मारा। बरं हा। अहो काकू काय ग? ताई खूप उशीर झालाय, घरी स्वयंपाक पण आवरायचा आहे आणि ना आपण एक काम करूया, आता तर काही कामं होणार नाहीयेत, आपण उरलेली कामं आहेत ना उद्या करूया। अगं ऐक ना, ऐक ना, जा तुम्ही, गेलात तरी चालेल। सॉरी। हा अगं सॉरी कशाला म्हणतेस? नाही, आनंदीची वाट बघताय तुम्ही आणि आनंदीच आली नाही म्हणून सॉरी। अगं असं पण तुझ्या लग्नाची तयारी करतोय ना पोरी, मग काहीच हरकत नाही, आणि लग्नाची गडबड तर चालूच आहे, मग कुठल्या तरी कामात अडकली असेल ती, येईल ग। चला येऊ आम्ही? हो हाक मारली की यायचं। हो हो येऊ चला मंगळ करू नका। नाही येऊ चला निघतो आम्ही। होय ये। आई मला ना कळतच नाही आनंदीचं, तिला जर हे सगळं करायचं नव्हतं तर जबाबदारी घ्यायची कशाला अंगावर? करेल ना ती, करेल, तू नको ना काळजी करू। काय करेल आई? हा अगं लग्नाचा स्वयंपाक करणं काय सोपी गोष्ट आहे? आत्ताशी फक्त तांदूळ निवडून झालेत, काय करणार आहे ती? हा आणि हे सगळं असं ठरवायचं आणि गायब व्हायचं, हे बरोबर आहे का? तुझा ना बाळा गैरसमज झालाय, कुठल्या तरी महत्वाच्या कामामध्ये गुंतली असेल ती, अशी नाही ना, अशी नाही आहे ती, तिला काय 10 हात आहे का मालती, ते कशी बोलते बघा। नाही तिला लग्नाच्या स्वयंपाकाचा अंदाज येत नाहीये का? आणि अंदाज येत नव्हता ना तर हे एवढं सगळं सामान घरात आणायच्या आधी तिने सांगायला हवं होतं। आता काय करणार आहोत आपण? काय चाललंय? काय चिडतेस तू एवढी? आनंदी स्वतःच्या जबाबदाऱ्या झटकून जाणाऱ्यातले नाहीये, तुला चांगलं ठाऊक आहे, आणि हे जे काय आहे उरलेलं काम ते उद्या सुद्धा करू शकतो आपण, तेवढा वेळ आहे आपल्याकडे। तू एवढी ओव्हर रिॲक्ट का करतेस वर्षा? हे बघ दादा, तू हा जो काही माझ्यासाठी लग्नाचा खर्च करतोयस ना तो आनंदीला नकोय, आणि म्हणून ती असं वागतेय, समजत नाहीये का मला? काय बोलतेस, तुला कळतंय? हो ना, मी चुकीचं बोलतेय ना? मग मला सांग, ती आता का निघून गेली? सांग ना, का निघून गेली ती आता? आहे उत्तर तुझ्याकडे? अरे ती कुठल्या तरी कामामध्ये अडकली असणार आहे, थांब मी विचारतो ना तिला। तेच सांगते मी, ऐकत काही अर्थ काढतेस? आनंदी बाळा शांत हो। माझं दुर्लक्ष झालं हो बाबा त्यांच्याकडे, डॉक्टर मला सांगत होते ताबडतोब ऍडमिट करा म्हणून, मी खरंच तेव्हाच ऍडमिट करायला होतं बाबांना। आनंदी अगं तू स्वतःला दोष देऊ नकोस ग, अगं तू जशी खचलीस ना तर माधवरावांकडे कोण बघणार? हे बघ तू काळजी करू नकोस, डॉक्टर आहेत ना आतमध्ये,
ते तपासतात. ते बाहेर आले ना की आपण ते सांगतील तसे उपचार करू. सिस्टर, फॉर्म बनवायला घ्या. डॉक्टर आता बरं आहे बाबांना? हे बघा, ज्याची भीती होती तेच झालंय. त्यांचा ट्यूमर वाढलाय आणि त्यामुळे त्यांची ऑप्टिकल नर्व दबली जाते आणि त्यामुळे त्यांना हा त्रास होतोय. दिसत नाहीये. हो, मग आपण ऑपरेशन केलं तर दिसेल ना त्यांना? हे बघ, आता तर काही मी सांगू शकत नाही. मग डॉक्टर साहेब, ऑपरेशन नंतर तरी सांगाल का काही? आता ऑपरेशन मध्ये ना खूप रिस्क आहे, त्यामुळे आता तरी मी काही सांगू शकत नाही. आता ऑपरेशन करताना त्यांचा ट्यूमर जो आहे त्याची सिच्युएशन खूप डेलिकेट आहे आणि ऑपरेशन केलं तर कदाचित त्यांना अंधत्व सुद्धा येऊ शकतं आणि ऑपरेशन करताना जर काही चुकीने इकडे तिकडे धक्का लागला तर त्यांना अपंगत्व सुद्धा येऊ शकतं. सिस्टर, फॉर्म. मग आपण आता काय करू शकतो डॉक्टर साहेब? आपण एक मिनिट. आपण आता त्यांना काही औषधं देऊया. ट्यूमर श्रिंक करायचा. औषधाने आपलं काम जर केलं तर त्यांना दिसायला लागेल आणि हा ट्यूमर श्रिंक होतोय म्हणजे छोटा होतो आहे हे आपल्याला कळेल आणि नंतर ऑपरेशन करून आपण तो ट्यूमर काढून टाकूया. डॉक्टर साहेब, मग तुम्ही लगेच ट्रीटमेंट सुरू करा. हो, त्या अगोदर तुम्हाला हा फॉर्म भरून द्यावा लागेल. कसला फॉर्म आहे हा? ऑपरेशन मध्ये खूप रिस्क आहे. ऑपरेशन करताना जर पेशंटला काही झालं तर ती हॉस्पिटलची जबाबदारी नाही आणि त्याच्याशी तुम्ही संमत आहात असं या फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यावर तुम्हाला सही करावी लागेल. नाही उचलत आहे ना फोन? दादा, मी सांगते तुला, तिला नको या लग्नाचा खर्च. ऐक माझं, मी बोलते नंदूशी, आम्ही कोर्ट मॅरेज करतो. तू थांबशील जरा? आम्ही कोर्ट मॅरेज करतो. मग तुझ्या सासूला काय सांगशील? तिला तर सागर संगीत लग्न लागणार आहे ना. हा, तू कोर्ट मॅरेज करशील तर सगळं तोडून टाकेल ती. मग काय करशील? मी समजावीन त्यांना, पण हे जे काय चाललंय ना तसं लग्न नकोय आई मला. वर्षा, प्लीज थांब जरा. मी तिला फोन लावला, मला बोलू दे तिच्याशी. हे डॉक्टर पाचगणे. नमस्कार. यापुढे ही केस हे हँडल करतील. तुम्हाला काही फॉलोअप हवा असेल तर तो ह्यांच्याकडनं घ्यायचा. आणि डॉक्टर, इमर्जन्सी आली तर मला कॉन्टॅक्ट करा. आय विल बी अवेलेबल. हॅलो आनंदी, कुठे आहेस तू? हा, अगं तू चहा द्यायला बाहेर गेली होतीस ना, मग राहिलीस कुठे तू? सगळे घरातले तुझी वाट बघतायत. काही प्रॉब्लेम झालाय का? आनंदी, तू रडतेस कशाला? हा, काय झालं? का रडते? हा, आनंदी, आनंदी, अगं काय झालं मला सांगशील का? तू का रडतेस? अहो, मला माफ करा. काय झालंय? मला तुमच्यापासून सगळं लपवायला नको होतं, पण मी आता तुम्हाला सगळं सांगून टाकणार आहे. अगं तू काय लपवलेस? काय म्हणतेस? मला काहीच कळत नाही. तू आहेस कुठे आधी मला सांग. मी येतो तिकडे. तुम्ही घरीच थांबा, मी येते. बोलायचंय तुमच्याशी जरा. बरं ये, लवकर ये. मी वाट बघतो, लवकर ये. काय, कुठे आहे ती? ही काय लपवलं? काय काय बोलत होती? काय झालंय? मला नाही कळत. तू बोलली रडते, मग मी घाबरले. काय झालं? ऐक. थांब थांब, येते ती येते. मलाही माहित नाही काय झालं ते. थांब, येऊ दे तिला. नक्कीच राघवच्या बाबांना काहीतरी झालं असणार. आनंदी, थांब. आनंदी, तू नक्की विचार केलायस ना?
राघवला ही गोष्ट सांगणं गरजेचं आहे का? वर्षाचं अजून लग्न झालं नाहीये. राघवा, ए राघवा, अरे माझा पाय दुखायला लागला रे, मला हे लावून देतोस का रे? अरे बाबा खूप दुखतंय. कुठे? हा बघा. लागला मांडव? हो रे बाबा, पहिल्याच दिवशी लागला ग मांडव वर्षा. आणि आनंदी गेली बाहेर निघून. मी तुला सांगते आई, तिला ना गिल्ट आलं असणार. माझ्या लग्नाचा खर्च करायचा नाहीये ना तिला, त्याचं गिल्ट म्हणून निघून गेली असेल ती बाहेर. काही काय बोलतेस वर्षा, अशी नाही आहे आनंदी. रडत होती पोर, काहीतरी झालं असणार म्हणून वेळ लागतोय, अशी माझा विश्वास आहे माझ्या लेकवर. काही बोलत नको जाऊ. तू फोन कर तिला आणि तिला घ्यायला जा, घेऊन ये तिला घरी. जा बाळा, बडबडते. ते मी लावते. ते बाबांच्या आजारपणाबद्दल मी आता यांना सांगायला हवं. बाबांसोबत आज काय काय घडून गेलं, बायको म्हणून माझं कर्तव्य आहे, मी यांना सगळं सांगायला हवं. अगं पण माधवरावांची इच्छा आहे की राघवला ही गोष्ट आत्ताच कळू नये म्हणून. बाबांना वाईट वाटलं ना तर मी त्यांची समजूत काढेन, पण आता या क्षणी मी यांना सांगायला हवं. बाबांना त्यांच्या कुटुंबाची आणि ह्या सगळ्यांना बाबांची किती गरज आहे ना, हे त्यांनाच त्यांचं माहिती नाहीये, पण मला माहिती आहे ना. मी यांना नाही ना सांगितलं तर आयुष्यभर खंत वाटत राहील. बाबा मला सांगू दे आता हे सगळ्यांना. राघव जरा थांब जरा. आनंदी म्हणाली ना ती येते इथे, मग ती इथे आल्यावर सांगेल ना आपल्याला. तोवर तर जरा थांबूया ना आपण. हा, आली बघ आनंदी बहुतेक. आनंदी, कुठे होतीस तू? काय झालं, रडत का होतीस? हॉस्पिटलमध्ये होते मी. हॉस्पिटल का ग? हे बाळा, काय झालं? आई, बाबांना चक्कर आली होती, गच्चीवर पडले होते बाबा. अरे मग आम्हाला का नाही सांगितलं? बाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याच्या आधी मी सांगणारच होते तुम्हाला, पण मला असं वाटलं की फक्त चक्कर आलीये, हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते, गोळ्या औषधं देतील डॉक्टर, बरं वाटेल त्यांना, म्हणून सांगितलं नाही. आणि असंही घरात लग्नाचं वातावरण असताना मला सांगावं असं नाही वाटलं, म्हणून पाटकर बाबा आणि मी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. चक्कर आली म्हणून डायरेक्ट हॉस्पिटल? काय ग तू आनंदी बाळा, खाल्लं नसेल काही, तसेच निघाले असतील बाहेर म्हणून आली असेल चक्कर. लागलं नाहीये ना फार? नाही, पडलेत म्हणून विचारते. नाही तसं नाही आई, बाबांची जरा तब्येत बिघडली आहे, बाबांना दिसायचं बंद झालंय. काय? चक्कर आली आणि दिसेनासं जर काय संबंध? आनंदी, मला कळत नाहीये काय झालंय नेमकं. गेल्या अनेक दिवसापासून बाबांना बरं वाटत नाहीये, म्हणून तर मी त्या दिवशी त्या नवीन घरातून बाबांना आपल्या घरी घेऊन आले. म्हणजे मला त्या दिवशी कळलं की बाबांना खूप त्रास होतोय आणि बाबांकडे फार वेळ नाहीये. आनंदी, नाही कळत आहे, तू मला व्यवस्थित आणि स्पष्ट सांग काय झालंय. त्या दिवशी आपण बाबांना नवीन घरात घेऊन गेलो होतो ना, त्या दिवशी बाबांना खूप त्रास झाला. मी तुम्हाला लगेच फोन केला होता, तुम्ही नंदूदादांच्या घरी होतात ना, तुम्ही फोन नाही उचलला. मी घाबरले, मी डॉक्टरांना बोलवलं, डॉक्टरांनी त्यांचे जुने रिपोर्ट्स बघितले. अहो तेव्हा कळलं त्यांना ब्रेन ट्यूमर आहे.
बाबांना आधीपासून माहिती होतं आपल्या सगळ्यांना त्रास होईल म्हणून त्यांनी आपल्याला काही कळू दिलं नाही. तर नवीन घरात गेल्यावर मला कळलं त्यांना खूप त्रास होत होता म्हणून मी आपल्या घरी घेऊन आले. तिथे कोणी काळजी घेतली असती त्यांची? एकटे पडले होते ते तिथे. त्यानंतर मी बाबांना पुन्हा डॉक्टरांकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी नवीन रिपोर्ट्स काढले. त्यात असं कळलं की बाबांचा हा त्रास वाढत चाललाय आणि हा त्रास असाच वाढत राहिला तर त्यांची कायमची म्हणजे दृष्टी जाऊ शकते. आणि अजून दुर्लक्ष होत राहिलं त्यांच्याकडे तर कदाचित त्यांच्या जीवाचं बरं. अहो, आपण लवकरात लवकर उपचार करायला हवे त्यांच्यावर. डॉक्टर म्हणाले की उपचार लवकर सुरू झाले तर कदाचित ते ह्या सगळ्यातनं वाचू शकतील. असा का वागला हा माणूस? आमच्या आयुष्यात आला त्याला काय झालं हे आम्हाला सांगायला नको होतं? का लपवून ठेवलं त्याने? सांगायला हवं होतं ना. सगळेच याला स्वतःसारखे उलट्या काळजाचे वाटले का? नातं असतं ना, नातं असतं ना, काहीतरी नातं असतं ना. का त्रास होईल आम्हाला? का त्रास होईल आम्हाला? आई, हे सगळं लपवण्यामागे फक्त हे एकच कारण नव्हतं. बाबांना असं वाटत होतं की त्यांना बरं नाहीये. त्यांच्या आजारपणाबद्दल घरच्यांना कळलं तर सगळ्यांना वाईट वाटेल, काळजी वाटेल. पण अशी काळजी नको होती त्यांना. असं प्रेम नको होतं. त्यांना हवं होतं की तुम्ही स्वतःहून त्यांना माफ करावं, त्यांना स्वतःहून स्वीकारावं. म्हणून त्यांना हे सगळं आजारपणाबद्दल सांगायचं नव्हतं. आणि ते मला म्हणाले की वर्ष त्यांचं लग्न आहे ना, आता वर्षाच्या लग्नानंतर आपण सांगूयात माझ्या आजारपणाबद्दल घरी. त्यांना असं वाटत होते की त्यांच्या आजारपणामुळे वर्षा त्यांच्या लग्नातला उत्साह, आनंद कमी होईल. म्हणून त्यांनी मला सांगितलं होतं की घरी काही सांगायचं नाही. पण आता नाही. मी एवढी मोठी गोष्ट नाही लपवू शकत तुमच्या सगळ्यांपासून. अहो, तुमच्या सगळ्यांची गरज आहे आता बाबांना. कुठल्या हॉस्पिटलला आहेत ते? JR हॉस्पिटल. डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. डॉक्टर मला म्हणाले की अहो, अहो आनंदी थांब, मी जातो. तू त्यांच्याकडे बघ, मी आहे इथे. कोण आहे? हा, मी डॉक्टर आहे. डॉक्टर, डॉक्टर मला दिसेल ना? मी बरा होईल ना डॉक्टर? हे बघा, आपण ट्रीटमेंट सुरू केली आहे, काही काळजी करू नका. ऐका ना डॉक्टर, माझी मुलगी आहे ना छोटी, तिचं लग्न आहे. त्यांच्या आयुष्याच्या सुखदुःखाच्या क्षणी त्यावेळी मी नव्हतो. मला आता तिचं लग्न बघायचंय, तिचं सुख बघायचंय. माझा राघव म्हणजे माझा मुलगा. त्याचा संसार बघायचा होता. मला मरायचं नाही. हे बघा कर्णिक, तुम्ही बरे व्हाल, काही काळजी करू नका. मी आहे ना तुम्हाला बरा करायला. या.
त्यांना आत्ताच मेडिसिन दिले आहेत, प्लीज त्यांना डिस्टर्ब करू नका. कोण आहे? बाबा मी आहे.